नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मिस्टर समीर, मला वाटतं तुम्ही तुमच्या फॅमिलीला बोलावून घ्या. त्यांच्याजवळ जास्त वेळ नाही. डॉक्टरांनी समीरला त्यांच्या क्रिटिकल सिच्युएशनबद्दल माहिती दिली आणि समीर फारच घाबरला. तो वेड्यासारखा डॉक्टरांना पाहत होता. त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. मिस्टर समीर, सावरा स्वतःला प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. डॉक्टरांनी त्यांना समजावलं. त्यानं लगेचच मायाला फोन केला आणि सत्यमला घेऊन हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. माया सत्यम आणि यशोदा मावशींना घेऊन हॉस्पिटलकडे निघाली. वाटेत ती सारखा गाथाचा फोन ट्राय करत होती, परंतु गाथा फोन उचलत नव्हती. ही पोरगी फोन का उचलत नाहीये? माया घाबरून रडक्या आवाजात बोलली. ती पण हॉस्पिटलमध्ये जात असेल, घाईत असेल, यशोदा मावशी तिचं सांत्वन करत बोलली. मावशी, मला फार भीती वाटते. समीरने एवढ्या तातडीनं हॉस्पिटलमध्ये बोलावलंय म्हणजे बाबा ठीक असतील ना मावशी? मायाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. शुभ बोल पोरी, साहेब चांगलेच असतील. तू म्हणालीस ना त्यांना सत्यमला भेटायचं होतं, म्हणून समीर साहेबांनी त्यांना तिथे बोलावलं असेल. यशोदा मावशी तिला समजावत बोलल्या. नाही मावशी, नक्कीच काहीतरी झालंय, काहीतरी विचित्र घडलंय, त्यामुळेच तर समीर गाथाला बाहेर जाऊ नको म्हणत होता. गाथा ठीक असेल ना मावशी? मला खूप भीती वाटते. माया आता रडायला लागली. तिच्या रडण्यानं छोटा सत्यम देखील रडू लागला. घाबरू नको पोरी, बघ तुझं बाळ पण तुझ्याकडे पाहून रडतंय, नको रडूस. देवा सगळं सुखरूप असू दे. यशोदा मावशींनी देवाला हात जोडले. मायानं सत्यमला छातीशी कवटाळलं आणि त्याला शांत करत गाडीच्या काचेतनं बाहेर पाहत होती. पण तिच्या डोक्यातून ते वाईट विचार जाता जात नव्हते. इकडे देवांशच्या फार्म हाऊसवरती गाथा भरभर पायऱ्या चढून देवांशच्या बेडरूम समोर आली. ती दार लोटून आत जाणारच की डॉक्टर ममतानं तिला अडवलं. व्हॉट आर यू डुईंग गाथा? व्हॉट्स रॉंग विथ यू? मला देवला भेटायचंय आत्याच्या आत्ता. तो झोपलाय, मी उठवते त्यांना. गाथा, काय बालिशपणा लावलायस? तुला समजत नाहीये का? देव तुला भेटायचं नाही की तुला बोलायचंही नाहीये त्याला तुझ्याशी. इनफॅक्ट त्याला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. डॉक्टर ममता तिला मागे सारत बोलली. इतकं सगळं झाल्यावर मलाही काही हौस नाहीये त्याच्याशी बोलायची. मग कशाला आलीस इथे? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत म्हणून. गाथा ओरडून बोलली. ओरडू नकोस. डॉक्टर ममताने तिला अक्षरशः तिथून मागे लोटलं आणि गाथा आश्चर्यानं तिच्याकडे पाहत होती. बस झाली तुझी नाटकं. देवला इतकं बदनाम करून तुझं मन भरलं नाही की अजून आलीस त्याला त्रास द्यायला? तुला माहित आहे का, मागच्या 4-5 दिवसांपासून तो सतत ड्रिंक करून इथे पडून आहे. ना कुणाशी बोलतोय, ना काही खातोय, ना कुणाला भेटतोय. इथे कोंडून ठेवलंय त्यानं स्वतःला. कुणामुळे? फक्त तुझ्यामुळे. तुला त्याची शांतता पाहवत नाही का? तुला इथे पाहून तो अजूनच चिडेल आणि रागाच्या भरात तो काहीही करू शकतो, माहित आहे तुला. मग का त्याला छेडतीयस? जगू दे ना त्याला. ममता रागानं बोलली. मी जगू देत नाहीये त्याला. खरं तर त्यानं माझं जगणं मुश्किल केलंय. सगळे संबंध तोडले होते ना त्यांनी, संपलं होतं ना सगळं. मग तो व्हिडिओ व्हायरल का केला त्यानं? तू बाजूला हो, मला त्याला जाब विचारायचा आहे. गाथा ओरडून बोलली आणि ममताला बाजूला लोटून ती देवच्या रूममध्ये गेली आणि समोर जे दिसलं ते पाहून ती एकदम शांत झाली. तिला अजूनच फार मोठा शॉक बसला. देव अर्धनग्न अवस्थेमध्ये बेडवर उलटा झोपलेला होता. त्याच्या कमरेखालचा भाग हा ब्लँकेटनं झाकलेला होता. त्याच्या पाठीवरती ठिकठिकाणी लिपस्टिकचे निशाण होते. त्याच्या आजूबाजूला ममताचे कपडे देखील पडलेले होते. तिची ज्वेलरी, तिच्या बांगड्या बेडवरती, बेडच्या खाली विखुरलेल्या अवस्थेत होत्या. तिने ममताकडे पाहिलं आणि ममताने नजर चोरली. गाथाने तिला वरून खाली निहाळलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने देवचा शर्ट घातला होता, जे तिच्या खांद्यावरनं खाली ओघळत होता. तिच्या खांद्यावरती दातांचे निशाण दिसत होते, जे ममताने लगेचच टी शर्ट वर करून झाकून घेतले. ममताच्या गळ्यावरती लव बाईट्स दिसत होते. हे काय? गाथा जड आवाजात अडखळत तिला म्हणाली. ममतानं देवांशवरती एक नजर टाकली आणि तिला हाताला धरून पुन्हा बाहेर काढलं आणि बेडरूमचं दार बंद केलं. आता समजलं तुला मी का तुला देवच्या बेडरूममध्ये जाऊ देत नव्हते? ममता हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत बोलली. तू आणि तो? गाथाचा कंठ आता दाटून येत होता.
तिला नीट बोलायलाही जमत नव्हतं. हो, मी आणि देव मागच्या 4 दिवसांपासून इथे आहोत. त्याला भावनिक आणि शारीरिक आधाराची गरज होती आणि तो आधार, ती गरज मी भागवली. आणि आताच नाही, आम्ही कित्येकदा बेड शेअर केलाय, तेही दोघांच्या मर्जीनं, ममता म्हणाली. आणि गाथा आश्चर्यानं तिच्याकडे पाहत होती. डोंट रिॲक्ट लाईक दिस. हे बघ गाथा, आम्ही डॉक्टर आहोत आणि आम्हाला या गोष्टींचं काही वाटत नाही. इट्स नॅचरल. जशा आपल्या गरजा असतात तशाच शरीराच्याही असतात. देव त्याच्या शरीराच्या गरजा कधी माझ्याकडनं, तर कधी इतर फिमेल डॉक्टरकडनं, तर कधी दुसरीकडनं पूर्ण करून घेतो. कदाचित हे तुला माहीत नाही, पण हे खरं आहे. हे सगळं ऐकून तर गाथा सुन्नच झाली. म्हणजे देव मला इतके दिवस धोका देत होता? गाथा खिन्न आवाजात उद्गारली. त्यानं तुला हे सगळं सांगितलं का नाही ते मला माहीत नाही, पण मी तुला जे काही सांगतेय ते तितकंच खरं आहे. वाटल्यास तू तुझ्या लाडक्या शिवभाऊजींना विचारू शकतेस. कदाचित देव याच कारणामुळे तुझ्याशी किंवा इतर कुठल्याही मुलीशी लग्न करत नव्हता, कारण लग्न झाल्यावर त्याला या सगळ्या गोष्टी बंद कराव्या लागल्या असत्या आणि कदाचित त्याला ही फ्री लाईफस्टाईल सोडायची नव्हती. पण तुझ्यात आणि त्याच्यात त्या दिवशी जे झालं त्यामुळे त्याच्यावरती या लग्नासाठी प्रेशर आलं आणि म्हणून तो तुझ्याशी लग्न करायला तयार झाला. पण तुझं बॅड लक आणि त्याचं गुड लक समज की लग्नाआधी तुझं हे कारस्थान त्याला समजलं आणि त्याला हे लग्न मोडण्याचं एक ठोस कारण मिळालं. आणि म्हणूनच तर त्यानं त्या दिवशी मागचा पुढचा काही विचार न करता भर मांडवात तुझा अपमान केला, तुझ्या वडिलांचा अपमान केला आणि निघून गेला. आणि बघ ना, तुझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला, ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तरीही त्याला त्याचं काही नाही. त्यानं एकदा तरी त्यांची चौकशी केली का, किंवा त्याच्या घरच्यांची चौकशी केली का? गाथा, देवला तुझ्याबद्दल कधीच फिलिंग्ज नव्हत्या, परंतु त्याच्या माईमुळे तो हे लग्न करत होता. कदाचित पुढे तुमचं निभावलं असतं की नाही देव जाणो, कारण देवला बंधनात अडकून राहणं बिलकुल पसंत नाही. आय नो हिम. त्यानं तुला काहीतरी कारण सांगून डिवोर्स दिलाच असता. गाथा, अजूनही वेळ गेलेली नाही. नको लागूस अशा माणसाच्या नादी, ज्याला अजिबात फिलिंग्ज नाहीत, ज्याला प्रेमाचा खरा अर्थ माहीत नाही. ममता तिला समजावून सांगत होती आणि गाथा रडतच तिथून बाहेर पळत सुटली. गाथा, गाथा. ममता देखील तिच्या मागे पळाली, परंतु गाथाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही आणि तिने तिची गाडी काढली आणि ती तिथून निघून गेली. तर मग मित्रांनो, नक्की हे काय गौडबंग आलाय? देवची चूक आहे की अजून वेगळाच काही प्रॉब्लेम आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.